अखेर प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदललाय का? की ऐनवेळी जयंत पाटलांनी गेम फिरवलाय? गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरच्या राजकारणात सुरू असलेल्या या चर्चांना आता नवीन ट्विस्ट मिळालाय. कारण भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू असताना आणि अगदी उद्यावर प्रवेश असताना प्राजक्त तनपुरेंनी थेट सुप्रिया सुळेंची भेट घेतली आणि यानंतर संपूर्ण राजकीय समीकरणच बदलल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता प्रश्न एकच आहे, तनपुरे भाजपच्या वाटेवर आहेत की उद्याचा त्यांचा पक्ष प्रवेश कॅन्सल झालाय? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. अहिल्यानगरच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः तापलंय. भाजपकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे या जागेवर त्यांचा मजबूत दावा आहे. मात्र महायुतीत असलेल्या अजित पवार गटाने सुद्धा ही जागा सोडण्यास नकार दिलाय. अशातच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अचानक वेगानं पुढे आल्या. विशेष म्हणजे राहुरी पोटनिवडणुकीनंतर तनपुरेंनी पक्ष नेतृत्वापासून काहीच अंतर ठेवल्याचं बोललं जात होतं. मात्र आता घडलेली एक भेट सगळं चित्र बदलताना दिसतेय. तनपुरेंनी थेट सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि त्यानंतर भाजप प्रवेशाच्या चर्चांना अचानक ब्रेक लागल्याचं बोललं जाऊ लागलं. इतकंच नाही तर या भेटीमागे तनपुरेंचे मामा आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पुढाकार घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी तनपुरेंना थांबवलं का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. दुसरीकडे भाजपमध्ये सुद्धा या संभाव्य प्रवेशावरून अंतर्गत संघर्ष उघडपणे दिसू लागलाय. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपमधले अनेक जुने चेहरे यावेळी सक्रिय झालेत. जर तनपुरेंना भाजपमध्ये आणायचं असेल तर पक्षातली अंतर्गत नाराजगी सुद्धा वाढू शकते, अशी चर्चा सुरू आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुरी पोटनिवडणुकीवेळी तनपुरे स्वतः निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. पण ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर त्यांनी माघार घेतल्याचं बोललं गेलं आणि त्यानंतरच भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर पकडला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तनपुरेंची प्रत्येक हालचाल संशयाच्या भोवऱ्यात आहे. आता सगळ्यांच्या नजरा उद्यावर लागल्यात. कारण तनपुरे नेमकी कोणती भूमिका घेतात? भाजप प्रवेशाबाबत खुलासा करतात का, की पुन्हा एकदा शरद पवार गटासोबतच उभे राहतात? यावर पुढचं संपूर्ण जिल्हा राजकारण अवलंबून असणार आहे. आणि म्हणूनच अहिल्यानगरच्या राजकारणातले पुढचे 48 तास अत्यंत निर्णायक मानले जात आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.